मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीयांचा महापौर बसवूया असं कृपाशंकर सिंग यांनी म्हटलंय। कृपाशंकर सिंग यांच्या विधानानंतर आता राजकीय वातावरण तापलंय। मराठी मतदारांचा आणि मराठी मतदारच यांचा माज उतरवेल असा पलटवार सचिन अहिर यांनी केलेला आहे। तसंच कृपाशंकर सिंग हे महापौर पदाचं धोरण ठरवत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विधानाकडे लक्ष देऊ नका असं उदय सामंत यांनी म्हटलंय। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। तर स्वतः कृपाशंकर सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। कृपाशंकर जी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। दावा करताय तुम्ही उत्तर भारतीय महापौर बसवू, कशाच्या जोरावर? असं आहे, एखादा वक्तव्य कशासाठी होता ते विषयला आता शिवसेना या माठा सचिन भाऊ अहिर माझे मित्र आहेत, या लोकांची काही विशेष शिल्लक राहिलेली नाहीये। म्हणजे एखादा एवढा वर्ष महापालिकेवर सत्तेवर होते, आता तर महापालिकेत सत्तेवर बसायची चिन्ह दिसत नाही आहे, तर हा विषय आणून त्यांना मराठी माणूस किती वर्ष तुम्ही मराठी माणूस आणि मी सांगतो महापौर हिंदू झाला पाहिजे, महायुती झाला पाहिजे, हिंदू झाला पाहिजे। आम्ही महायुतीचे विषय काढतो, यामध्ये समाजाची महापौर होते एखादा समाजाचे हिंदू झाला पाहिजे आणि महायुतीचे झाला पाहिजे आणि महायुतीचे बसतील आणि हिंदू महापौर होतील, हे विषय त्यांना इकडे तिकडे काहीच लागलेलं नाही। तुम्ही सांगा ना, विकासावर बोला ना, डेव्हलपमेंट काय केलं तुम्ही, मुंबईचं तुम्ही काय केलं त्या आधारावर मागा ना मतदान तुम्ही। आता काही राहिले नाही म्हणून हा विषय काढतात। सचिन भाऊ, तुम्हाला शुभेच्छा। आता घरी बसलेला आहे, घरी बसा आरामात। पण सध्या आपण बघितलं तर मीरा भाईंदरमध्ये विविध भाषिक लोकसंख्या आहे, पण मराठी भाषिकांची संख्या सुद्धा तेवढीच मोठी आहे। असं असताना तुम्ही हे मोठं विधान केलंय। असं आहे काही यामध्ये तुम्ही एवढे मतलब लोक निवडून द्या, आम्ही बोलू हा मतलब हिंदी भाषेला पण तुम्ही महापौर करा, हे विषय तिथे लोकांच्या मतदानासाठी की तुम्ही एवढे मतलब हे करा, हा विषय उत्तर भारती झाला पाहिजे, उत्तर भारतीला करू असा नाही आहे ना। म्हणून या लोकांचे विषय काही राहिले नाही शिल्लक, हे फार गंभीर विषय नाही आहे, फक्त त्यांना काही शिल्लक राहिले म्हणून ते हा विषय डायव्हर्ट करतात। मी ह्या मताने आहे की आमच्या महायुतीचे महापौर झाला पाहिजे आणि हिंदू झाला पाहिजे। पण तुमचं जे मत आहे त्याच्यावरती तुम्ही काही महापौर पदाचं धोरण ठरवत नाही, त्यामुळे तुमच्या विधानाकडे लक्ष देऊ नका असं उदय सामंत म्हणतात। हा बरोबर आहे, मी महापौर ठरवत नाही, महापौर ठरवणारे तिथला नगरसेवक आहे ते निवडून येतील, ते नगरसेवक ठरवतील, पार्टी ठरवतील, माहिती ठरवतील। त्यामध्ये आम्ही ठरवले, आम्ही बोलले असा काही होत नाहीये। उत्तर भारतीय समाजाचे एक मोर्चाचा कार्यक्रम होता, मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये गीता नगर सेक्शन लावगे तुमचे पण विचार झाला पाहिजे, विचार होतील, यामध्ये गैर काय आहे? आणि महापौर आम्ही ठरवणार का? आम्ही बोलले तर बोलतील का? महापौर ठरवणार, पक्ष ठरवणार, माहिती ठरवणार, नगरसेवक ठरवणार। पण आगामी काळात या संदर्भात महापौरासंदर्भात खास करून काही तुम्ही चर्चा केलेली होती का तुमच्या वरिष्ठांशी, पक्षातल्या वरिष्ठांशी? नाही, काय बोलत आहे तुम्ही? काही पक्षातल्या वरिष्ठांशी महापौरांसंदर्भात किंवा महापौर बसवण्यासंदर्भात काही यापूर्वी चर्चा केली होती का? नाही ना, काही चर्चा नाही। आणि जर चर्चा करायची काही कारण नाही, पक्ष ठरवतील, महायुतीच्या आमचे भारतीय जनता पार्टीच्या बरोबरचे आमचे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी अजित पवारच्या नेतृत्वाखाली सगळे बसून आणि नगरसेवक ठरवतील कोण महापौर बसणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृपाशंकरजी आमच्याशी बोललात त्यासाठी। तर कृपाशंकर सिंग यांनी असं म्हटलेलं आहे की मी हे विधान केलेलं आहे ज्यामध्ये येत्या काळामध्ये इतके आम्ही नगरसेवक निवडून आणू की महापौर हा उत्तर भारतीय असेल, अशा स्वरूपाचं विधान त्यांचं आहे।